लगेच पुढच्या पुरस्काराकडे वळूया। पुढच्या पुरस्कार प्राप्त मुक्त आहेत। बीड जिल्ह्याला स्त्रीभ्रूण हत्येचा लागलेला काळा डाग पुसून काढण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणारी साऊ जिजाऊची आधुनिक वारसदार म्हणून मनीषा तोकले यांचं नाव आदरानं घेतलं जातं। वंशाला दिवा पाहिजे या पुरुषी मानसिकतेतून गर्भातच कोवळ्या कळ्यांना मारणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले। अवैध गर्भपात करणाऱ्या सुधा मुंडे सारख्या राक्षसांना त्यांनी धडा शिकवला। कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा केला। यामुळे अनेक मुलींना जीवदान जरी मिळालं असलं तरी दुखावलेल्या डॉक्टर आणि लाभार्थींनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। पण तोकलेंनी या धमक्यांना भीक घातली नाही। स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरामध्ये बीडचा शिरूर तालुका देशात रेड झोन मध्ये होता। मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी मनीषा यांनी गावागावात फिरून जनजागृती केली, समुपदेशन केलं आणि त्यांची मेहनत आज फळाला आली। शिरूर तालुक्यातला मुलींचा जन्मदर 800 वरून आता 942 वर पोहोचलाय। ऊसतोड मजूर महिलांचं गर्भाशय काढण्याच्या प्रकरणालाही त्यांनी वाचा फोडली। आज पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनाही रोजंदारी मिळावी आणि मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी आणि रोजगार मिळावा यासाठी त्या झगडत आहेत। त्यांच्या याच कार्याची दखल घेत न्यूज 18 लोकमत त्यांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे। पुढच्या पुरस्कारप्राप्त बीडच्या स्त्रीभ्रूण हत्येचा डाग पुसणाऱ्या मनीषा तोकले यांना व्यासपीठावर आमंत्रित करूया। वृता सन्मान चिन्ह प्रदान करतील आणि सन्मानपत्र सुरभी प्रदान करतील। मनीषाताई, सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन। आणि ज्या शक्तींविरुद्ध तुम्ही लढा दिलात त्या खूप मोठ्या शक्ती होत्या। बीड जिल्हा त्यामुळे अतिशय बदनाम होत होता आणि संपूर्ण देशभर हा सगळा प्रकार जो होता हा धक्कादायक प्रकार समोर आला होता। अशा वेळेस त्यांच्या समोर उभं राहून त्यांच्या गावात त्यांच्या समोर उभं राहून करणं सोपं नव्हतं। आम्ही मुंबईत राहून अशा प्रकारच्या बातम्या करतो, पण तुम्ही गावातली ती प्रत्यक्ष कठीण परिस्थिती जी आहे ती तुम्ही अनुभवली आहे। कसा होता तो अनुभव? पहिल्यांदा तर न्यूज 18 लोकमतचे खूप खूप आभार आहेत की संघर्ष करणाऱ्या ग्रामीण भागातल्या ह्या सगळ्याच महिलांना त्यांनी तुमच्यासमोर उभं केलं, महाराष्ट्रासमोर उभं केलं आणि ह्या संघर्षाला सन्मान दिला। खरं तर हा जो प्रवास आहे पहिल्यापासून आम्हा सगळ्याच बायकांना, तुम्ही सगळ्या त्याच्यात आहात। आम्हाला जेव्हा आमचं पालन पोषण होतं समाजाकडून, शाळेकडून, कुटुंबातून, तुम्ही मुली आहात याची जाणीव करून दिली जाते आणि मुली आहात म्हणजे तुम्ही कमजोर आहात आणि तुम्ही हे करायचं नाही आणि हेच करायचं असं आम्हाला शिकवलं जातं। त्या सगळ्या संस्कारातून वाढत आलेली मी आणि सतत ह्या सगळ्या गोष्टीच्या दुजाभावाच्या मानसिकतेतून वैतागलेली, रागावलेली आणि पोरींनी असं नाही करायचं म्हटलं की राग आलेली मी। पण ह्या सगळ्या ह्याच्यावरती काम करायला पाहिजे, हे थांबणार कधी आणि हे थांबलं पाहिजे म्हणून मी काम करत राहिले आणि महिलांच्या हक्कासाठी मी काम करते। हे काम करत असताना जेव्हा भोप्या गावामधून पटेकर ताई मुंडे डॉक्टरच्या टेबलवर मेली तेव्हा मला कार्यकर्त्याचा फोन आला जे माझ्यासोबत काम करत होते आणि त्या गावात माझं काम होतं। ती पटेकर ताई गेल्यानंतर फोन आला, मी म्हणलं काय झालं? तर म्हणे ताई तिला पहिल्याच 3 पोरी आहेत आणि आता पण ती गरोदर होती, आबर्षण करायला गेली आणि मेली। मग मला शंका आली काय झालं ते, आणि मग मी म्हटलं एक काम करा, बॉडी ताब्यात घेऊच नका, पोलीस स्टेशनला जा, तिच्या कुटुंबातल्या लोकांना घेऊन आणि गुन्हा दाखल करा। कसं करायचं? म्हणलं कोण घेऊन गेलं? तर तिचा नवरा घेऊन गेला। मी तिच्या नवऱ्याला, तिच्या सासूला बोलले, त्या 3 लेकरी लहान लहान पोरी होत्या त्यांना भेटले आणि मी म्हणले काम कर, तू स्वतःहून कंप्लेन कर। तर ते म्हणला नाही होणार, म्हणजे मी खूप दुःखात आहे, मला फार हे होतं आहे, वाईट वाटतं आहे, माझ्या लेकराची माय गेली, मी नाही करू शकत। मग मी म्हणलं ठीक आहे। मी गेले होते 12 वाजता, त्याला म्हणलं 5 वाजेपर्यंत वेळ आहे तुझ्याकडं, तोपर्यंत पोलीस स्टेशनला जा, नाहीतर मग मला सांगावं लागेल की तू पण ह्याच्यात सहभागी आहेस। आणि तो होता पण,
की त्यालाच मुलगी नको होती आणि त्याला मुलगा हवा होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यानं ऐकलं नाही आणि मला मग सगळ्या गावातल्या बायकांनी सांगितलं माझ्यासोबत. तर म्हणले ताई तिथं रात्री डॉक्टरची माणसं आले होती आणि त्यांनी यांना पैसे दिलेले आहेत, ते बोलणार नाहीत. आणि मग ही गोष्ट, आणि पैसे फक्त त्यालाच नाही दिले, तिच्या आईवडिलांना पण दिले. आणि मला त्यावेळेस इतका त्रास झाला की मुलगी गेली आणि आईवडील सुद्धा पैसे घेतात. म्हणजे सासरा, नवरा, दीर वगैरे, सासू हे तर असतात बाईच्या आयुष्यामध्ये, तिला त्रास देणारे म्हणून आपण समाजासमोर खूप पाहतो. पण आईवडील सुद्धा, म्हणजे आमच्याकडे म्हणतात त्याला मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही माणसं. आणि डॉक्टर सुदाम मुंडे, त्याची बायको सुदाम मुंडेची, आणि त्याचबरोबर हे प्रॅक्टिस करत होते ते सगळे म्हणून, आणि त्याचबरोबर हिचा नवरा, पटेकर ताईचा नवरासुद्धा त्याच्यामध्ये आरोपी म्हणून आपण घेतला पाहिजे आणि अशी मागणी करून, आणि आजच्या आज त्याला अटक करा. आणि त्याच दिवशी त्याला अटक झाली. ताई त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काही फरक आलाय? खूप फरक आहे. त्यावेळेस ते सगळं पहिल्यांदा घडल्यानंतर एक बीड जिल्ह्यामध्ये मोठं अभियान राबलं. त्याच्यामध्ये टास्क फोर्स तयार करण्यात आला. त्या टास्क फोर्सची मी प्रतिनिधी पण आहे, मेंबर पण आहे. आणि धडाधड ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी होतात त्या ठिकाणी डॉक्टरांच्या त्या दवाखान्यावर छापे पडले. सोनोग्राफी मशीन सील केल्या ज्या इल्लिगल होत्या. जे डॉक्टर इल्लिगल प्रॅक्टिस करत होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. मनीषाशी खूप खूप धन्यवाद.